सर्वात परत सर्वांना महाराष्ट्र जनतामध्ये आणि जैन समाजाला निवेदन आहे की कोर्ट म्हणते की बीएमसीने केलेला आहे, बीएमसी म्हणते कोर्टने केलेला आहे. बरोबर. आता हा जो निर्णय आहे कोर्टामध्ये चालू आहे. मी पूर्व 3 तारखेला निर्णय घेतला होता. जर बीएमसी आणि राज्य सरकारने कोर्टने जर निर्णय नाही दिला तर आम्ही इथं अनशन करूया. मतलब मी नाही, पुरा सकल जैन समाज. परंतु मी आदेश, कोर्टाचा आदेश आणि पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी देवेंद्र फडणवीसजी, मंगल प्रभात लोढाजी त्यांनी जो भी आपले जे जैन समाजाने निर्णय दिला आहे की भाई लोकांना दाणा टाकणं चालू झालेला आहे. काय झालं आहे, आमची इच्छा ही आहे की जितने कबूतर 900 जास्त वर्ष कबूतर मेले आता दुबारा मेले नाही पाहिजे बस. नाही, परंतु तुम्हाला लेखी अजून परवानगी दिलेली नाहीये महापालिकेनं. कोर्टानं असं म्हटलेलं आहे की 1 तास सुद्धा परवानगी देता येणार नाही असं 7 तारखेच्या हेअरिंगमध्ये कोर्ट म्हणत होतं. आणि बघूया आता गोष्ट आहे का, याच्यामध्ये पॉलिटिशियन पुरा जो बीएमसीचे चुनाव येणार आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम चालू झाला आहे. परंतु आम्ही 13 नाही, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 नाही, जोपर्यंत पोझिशन पूर्व होत नाही आमच्या जैन धर्माचं त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊया आम्हाला काय करायचं. आम्हाला देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारला आम्हाला विश्वास आहे. त्यांना आदेश दिला ना दरवाजे खोला म्हणून, दाणे टाका म्हणून. आता हायकोर्टाने आदेश कोणाला दिला? बीएमसीला दिला, देवेंद्र फडणवीसला दिला आहे ना. हे आदेश आता बीएमसीला देणार नाही. असा कुठलाच कोर्टाने आदेश दिल्याचं दिसत नाही. आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार आहे. आम्ही शांती बसणार नाही. बरोबर ना. काय आंदोलनाचं काय स्वरूप? अनशन. आम्ही शांतीप्रिय आहे. आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही. आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू. काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून. आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस. धर्माच्या विरोधात गेलं तर तुमच्या धर्माच्या विरुद्ध, अरे धर्माच्या विरुद्ध आहेच नाही. पण मग कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे धर्माच्या विरुद्ध आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही. एक मिनिट, कोर्टाने सांगितलंय, त्यांनी आदेश काढला नाहीये बंद करायचा. ते महानगरपालिकाचे आहे आणि महानगरपालिका काय म्हणते, पोलीस काय म्हणते, कोर्टाने आदेश काढलाय. बघा खरी परिस्थिती आहे तर आतापर्यंत कोणालाही काही माहित नाहीये की कोणी काढले. आता जर कोर्टाने काढलंय तर आम्ही डोक्यावर बसू कोर्टाला. जर कोर्टाने नाही काढलंय आणि कुठल्या बिल्डरसाठी महानगरपालिकाचं प्रशासन आणि पोलीस कर्मचारी जर हे लोकांना मरू देत आहे आमच्या पक्षीला तर ते आम्ही सहन करणार नाही. 7 तारखेला कोर्टात ज्यावेळेला मी कोर्टात होतो. 1 तासाची सुद्धा परवानगी कोर्टानं नाकारली. कोर्टाने सांगितलं आम्ही बंद करायला सांगितलंच नाही तर आम्ही कोण परवानगी देणार आहे. कोर्ट काय म्हटलं, आम्ही बंद करायचे आदेश दिलेले नाही आहेत, तुम्हाला परवानगी महानगरपालिका आहे. महानगरपालिका म्हणते कोर्टाने दिलंय. देवेंद्र फडणवीस साहेब, सीएम साहेब आमचे महाराष्ट्राचे, त्यांनी आमच्या लोकांसंगती मीटिंग केली. त्याच्यात काय सांगितलं, चालू करा. काल आता महानगरपालिका म्हणते आम्हाला लेखी नाही आलं तर आम्ही काय प्रशासन नाहीये ते कुठल्या रीतीने काय चालणार आहे. महापालिकेला तुम्ही पत्र लिहिलं जे आहे, पत्र काय झालं आता बंदच आहे ना. नाही, पण आता ते जे बॅनर लावलेलं आहे ते आम्हाला माहित नाही. त्या बॅनरबद्दल आम्ही नाही लावलंय. एक मिनिट, ते बॅनर आम्ही नाही लावलाय, कोणी लावलाय आम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज नाहीये आणि आमच्या काही घेणं देणं नाहीये. आज आम्ही इकडे 3 देवळाचं दर्शन करायला आले होते. हे लास्ट होतं. याच्या अगोदर ज्ञान मंदिरला गेले होते, त्याच्या अगोदर मॅग्नमला गेले होते. आमची जी धर्माची क्रिया आहे ते आम्ही करतोय. एक कमिटी नेमण्याचा आदेश कोर्टाने दिला. आम्ही आमच्या कोर्टामध्ये 4-5 आमच्या जैन समाजाकडून आम्ही 4 वकील कोर्टामध्ये ठेवलेले आहे. अलग अलग कोर्टात अलग अलग एफआर जाणार आहे. बरं ना. कोर्टाचं आम्हाला संविधानचं, बाबासाहेबांचं संविधान बनाला त्यांचा आम्हाला मान ठेवायचा आहे. पण संविधानमध्ये बी लिहिलं आहे, 223 धारामध्ये लिहिलं आहे, कोणत्या पक्षीला पाणी देणं, मारणं हे कानूनी अपराध आहे. बरोबर ना. संविधानमध्ये लिहिलं आहे. अपराध कोण करते असं तुम्हाला वाटतंय? आता आम्ही ते कोर्टात जातोय ना. कोर्टात विचारू ना. कोर्टात जर आम्हाला नाकारलं, बीएमसीनं आम्हाला नाकारलं, प्रशासनानं आम्हाला नाकारलं तर आम्ही जागृत होऊ. आम्ही पुरा जैन समाज नाही, पक्का महाराष्ट्राला आम्ही जागरून आम्ही अनशन करू. नाही, तुम्ही म्हणताय धारा 223 अंतर्गत पशुपक्ष्यांना सुद्धा खाद्यपदार्थ असेल, पाणी असेल, हे देणं हा सुद्धा गुन्हा आहे किंवा हे नाकारणं गुन्हा आहे असं तुम्ही म्हणता आहात. आम्ही नाही म्हणतोय, आता कॉन्स्टिट्यूशन म्हणतोय. कॉन्स्टिट्यूशनच्या ह्याच्यामुळं कोण कॉन्स्टिट्यूशनचा अवमान कोण काय म्हटलं, हे कोण काढलं? चित्रा वाघनी काढलं ना.
चित्रा वाघने मनीषाने काढलं. चित्रा वाघने बोललं माझी आत्या मिली, मावशी मिली. तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत, हे कोंबड्या मुर्ग्याने किती लोक मेले आहेत. बिलकुल विषय बोलना मत आप बिलकुल. 10 दिवस झाले पक्ष्यांना खाद्य इथे निघता येत नाहीये. कोर्टाने सांगितलं की तुम्ही पालिकेकडे परवानगी मागा आणि जर पालिकेने दिली तर तुम्ही घालू शकता. तर तुम्ही परवानगी मागितली आम्ही जाणार आहे, मागितली आहे. और आमचे लोक जात पण आहे और आम्हाला काही बंद आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही तोंडी परवानगी दिली असं इथं बॅनरवर लिहिलंय. नाही ते आमचं नाही आहे. बॅनर आम्ही नाही लावलं, आम्ही लावलं नाही. आमचा नाम देखिए, यह आंदोलन पूरा मैंने छोड़ा. मेरा नाम राष्ट्रसन मुनि नीलेश चंद्र विजय, मेरे ट्रस्ट का महाराष्ट्र गौ रक्षा गौ संरक्षण है. इसके अंदर मैं ही आऊंगा और मैं प्रशासन को बताऊंगा ये कार्य. अलग अलग लोग आते होंगे हमारे धर्म को लड़ाने के लिए, इसलिए बोल सकता ये हमारा जैन समाज ही निर्णय लेगा और जो पशु प्रेमी वही लेगा. पुढची भूमी कोर्टानं आणि जर BMCनं राज्य सरकारने मानलं तर आम्ही पुन्हा अनशनला बसू, इथंच बसू, यात कबूतर राहणार बसू. और मी एकटा नाही येणार. देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो इथं येईन. पण तुम्ही मग न्यायालयाचा अवमान करणार का, कंटेम करणार न्यायालयानं जर विरोधात भूमिका घेतली तर? अरे भाऊ माझा धर्म म्हणते ना, मला माझा धर्म म्हणते बकरी ईद के अंदर बकरा काटना जायज है कि नहीं है. तो हमारे धर्म के अंदर शांतिनाथ भगवान कोई जीव हाथी से लेकर चींटी तक में, और हमारे ऊपर ही आक्रमण हो रहा है ना. ठीक आहे, दिगंबर मंदिर हुआ, विले पार्ला का मंदिर तुटलं माहिती आहे तुम्हाला, त्या आंदोलन मी होतो. आता कबूतर खाना मला आमच्या जैन धर्मावर तुमचं टॅगरेट आहे का, कशावर आहे टॅगरेट. और दूसरी बात है यहाँ सब नेताओं के चमचे भी बहुत मिले हुए हैं. ये सब है ना, ये भड़का रहे हैं ये सब लोग. और मैं किसी नेताओं के द्वारा किसी पार्टी का नहीं हूँ, मैं भगवान महावीर का हूँ. किसका हूँ? और दास भरे जितने भी ये मीडिया की द्वारा सोच रहे आपके अंदर थोड़ा सा भी भगवान के प्रति प्रेम है, शांतिनाथ के प्रति प्रेम है, तो आपको लाख से ज्यादा कबूतर खाने में आना. डिसीजन नहीं हुआ तो फिर मैं 1 लाख से ज्यादा भारत भर के जैन लोग समाज लेके आऊंगा. मैं अकेला नहीं बैठूंगा, मैं पूरे जैन समाज के करेंगे शांतिपूर्वक अनशन. हमारा तलवार उठाना भगवान महावीर ने कहा है, शांति का प्रतीक है शांतिनाथ और शांति से ही करेंगे. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. मेरा नाम है मुनि नीलेश चंद्र विजय. बराबर, माझं नाव मुनि नीलेश चंद्र, महाराष्ट्र गौ रक्षा गौ संरक्षण है. अभी भी यहाँ पे मीडिया पे बहुत सारे मुझे रोक रहे हैं. मैं इनके कहने पे नहीं आया हूँ, इसके कहने खुद के बलबूते पे आओ. अब याच्या पुढे मला कम से कम 100 कोण फोन आले. काय आले? पहिले 10 तारखेला दिली होती मी, 10 तारखेला मीडियाला दिली होती मी. पण आता माझं जर कबूतर खाना दाना चालणं टाकू आहे. प्रशासन देवेंद्र फडणवीस माझ्या संघ आहे, देवेंद्र मंगल प्रभात लोढा आहे, बाकी पुरंदरचे हार्दिक गुंडेदार लोक माझ्या संघ आहे. तर मला अनशन करायची जरूरत काय? दाना चालू आहे ना. हे जर बंद जर झालं, या लोकांचं एकच टार्गेट आहे की कबूतर खानाचं बंद झालं म्हणजे यांना टॅक्सी बनायचं आहे. ही निर्णय आहे. कोणतेही बनान, आता मला माहित नाही कोणतेही बनन नाही. मेरे और दूसरे भी कहता जो सच्चा जैन है मेरे पास आए, कोई भी नेता का गुलाम मेरे पास नहीं आना. ये सब तो जैन समाज को बोलो. सब इन नेताओं के कारण बिगड़ा हुआ है, सब बिगड़ा है. बात सुनो, बीजेपी की सरकार में हुआ का नहीं हुआ विले पार्ले का मंदिर? कबूतर आया कि नहीं आया? कोंबडीच्या चक्करमध्ये पुरी शिवसेना हरली होती. बराबर, कांद्याच्या चक्करमध्ये कोणती सेना गेली तुम्हाला माहिती आहे? कांग्रेस गेली. मुर्गी चक्कर में शिवसेना गई. अब कबूतर के चक्कर में कौन जाता है तो परमेश्वर ईश्वर बताएगा. पर हम मोदी जी के साथ है, मोदी जी के विचार है और हमारे मोदी जी हमारे रग रग में थे कि उन्होंने हिंदुत्व लाया है और हिंदुत्व रहेगा. गोरक्षा का भी कानून लाया है, सब तरह. और देवेंद्र फडणवीस ने हमारी सुनी है ना. देवेंद्र एकनाथ शिंदेजी त्यांचा पण आदेश आलेला आहे. बघूया आपण काय करायचं. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.